जाधव आणि सुधीर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एका मॅच मध्ये सुरेश सकपाळनी 50 लगावली 51 धावा आणि त्याच पद्धतीने आपण निखिल जाधवचा जर उल्लेख केला तर खरं तर अप्रतिम खेळ आतापर्यंत त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये केलाय। ओपन क्रिकेटचा देखील चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत असतो। गिरगावचा वंडर बॉय म्हणून त्याची ओळख आहे। हाफ ट्रॅकर बॉलला उडवला ऑन साइडला बॉल टर्न केला एक सिंगल मिळतीये। दुसरी धावेचं जोखीम घेणार का हो दुसरीचं धावेचं देखील अति वेगानं जोखीम घेतलं आणि पहिल्याच बॉलवरती श्री गणेश केल्या पहिल्या बॉलवरती आरंभ करत असताना आतापर्यंत पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावा आल्या त्या 2 धावा। रोशनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळतोय। अभिला आपण पाहतोय अभि पहिलं षटक मार्गस्थ करत असताना पहिल्या बॉल वरती आल्या त्या 2 धावा। चांगल्या संकल्पनेतनं ही स्पर्धा साकारली गेली आहे। ओहो बॉल अधिक उचली पंचांनी दंडित केले। शॉर्ट बॉल होता थोडीसी अधिक उचली। दारू पिएगा तो डांसर और गेंद थोडीसी उछाल होती है उसकी कहती है दोस्तों बाउंसर आणि तो प्रयत्न केलाय गोलंदाजानं कुठेतरी दूर ठेवावा बॉल आणि खरं तर असक्षम राहिलाय स्कोर कार्ड वरती त्या 3 धावा आतापर्यंत। अष्टमच्या बाहेर एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा चूक केली गोलंदाजानं। माहिती आहे निखिल जाधव एक हार्ड हिटर फलंदाज कित्येक 50 त्याच्या नाव वरती आहेत आणि पंचांचा इशारा आलाय की हा बॉल पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि नो बॉलचा डिसिजन आलाय आणि हा बॉल आता फ्री हिटचा असणार आहे। फ्री हिटचा बॉल वरती किती फायदा घेणार फलंदाज फ्री हिटचा फायदा टॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे सिंगल मिळते बॅडमिंटन शॉट थोडीशी चुकी केली आहे वेगाने एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावाचं केलं जोखीम आणि बघता 2 धावा इथे सहज पूर्ण करत असताना गुड रन इन द बिटवीन द विकेट झालं विणायचं विकेट विकेटच्या शोधामध्ये विकेट घेतल्या असती परंतु थोडासा आपण आळशीपणा पाहिला क्षेत्ररक्षकाकडून तदनंतर त्यांनी चपलपणा जरूर दाखवलाय परंतु योग्य थ्रो हवा होता आणि तिथून मात्र पुन्हा एकदा फ्रीटच्या बॉल वरती कमबॅक केलोय गोलंदाजानं आणि आल्या त्या 2 धावा। निखिल जाधवला आपण पाहतोय अभिषेकला पाहतोय आणि निखिल जाधवच्या साथीने आपण सुधीरला देखील एंडला पाहतोय। आतापर्यंत धावा झाल्या त्या 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावा त्या 6 धावा। क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला गेला बेस्ट फिल्डर बेस्ट झोनच्या बेस्ट स्ट्रोकच्या इथे लगवला गेलाय। ऑन साइडला तगडी फिल्डिंग लावावी लागते आणि तो प्रयत्न राहिलाय आतापर्यंत चांगली फिल्डिंग। पुन्हा एकदा काय जबरदस्त आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय की नो बॉल। पहिला ओंबांचा कॉल दिला होता आता पुन्हा तो प्रयत्न केला आणि तदनंतर आलेला हा नो बॉल। आता थोडा प्रेशर वाढला जाईल पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल असणार आहे नामी संधी मिळाली आहे आणि समोर आपण पाहतोय निखिल जाधव घोरे पारोड कित्येक प्रीमियर लीग गाजवल्या आतापर्यंत 3 बाईक त्याच्या नावावरती आहे आणि KSK महाबळेश्वर प्रतिष्ठानचा बायकर मॅन म्हणून त्याची ओळख आहे। फ्री हिटचा काय फटका खेळलाय ओव्हर द कव्हर हेड बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर कडक येतोय षटकार जबरदस्त अगदी टप्प्यावरती फोकस करडी नजर आणि तदनंतर पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग फ्लायडिंग छक्का षटकार आलाय। षटकाराच्या साहाय्याने गती आता वाढली जाते 13 धावा स्कोर कार्ड वरती। बॉलर आपण पाहू शकाल अभिषेक दबाव आहे दडपण आहे समोर आपण पाहतोय वाद्य केळी दहशत पुन्हा एकदा पॅटची कडा लागली आहे सिंगल मिळते मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये होते परंतु बॅट बॉलचा फारसा तितकाचा संपर्क नाहीये। प्रथमतः स्ट्राईकला आलाय सुधीर टीमची टोटल त्या 14 धावा कमबॅक केलंय मी म्हणेन अभिषेकने एक फटका जरूर मोठा आला आतापर्यंत नो वाईट जरूर टाकले परंतु चांगल्या पद्धतीनं 4 बॉल टाकले त्याने। सुधीर प्रथमचा स्ट्राईकला आलाय 2 स्ट्राईक एंडला होता त्याला देखील चमक दमक दाखवायची आहे विकेट घ्यायची आहे खरं तर निखिल जाधवची। मागच्याच स्पर्धेमध्ये अर्धशतक निखिल जाधवने देखील केलं होतं पुन्हा एकदा पंचांचा इशारा पुन्हा एकदा नो आलाय यार या गोलंदाज वारंवार चुका करतोय। हॅप ट्रॅकर तदनंतर थोडीशी अधिक उचली पाऊस नाहीये झटपट बॉल टाकायचे आहे थोडासा ओव्हर लांबवली जाते आणि आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय 15 धावा एक्स्ट्रा रन्स या ओव्हर मध्ये जरूर आल्यात।
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल, गोलंदाजीची लाईन लेन रिदम, एक स्ट्राईक गोलंदाज, त्याच्या माध्यमातून अशा चुका पाहायला आपल्याला मिळत आहेत. स्ट्राईक गोलंदाजचं काम असतं की चांगले बॉल टाकावेत आणि आपण चांगल्या मुख्य गोलंदाजालाच आपण पुढे ऍड करत असतो. हा बॉल चांगला आहे परंतु दिशा खराब आहे आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन्स इथे आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. आणि आतापर्यंत बॉल किती टाकलेत गोलंदाजाने? 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती. बोनसच्या धावा पाहायला मिळत आहे. फ्री हिटचा बॉल होता, कमबॅक केले आता बॉटची कडा आणि सिंगल मिळते डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल च्या मदतीने धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 0 गडी बाद 18 धावा. काय जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. ज्यांनी कलामत चषक 2024 करत घेतलेली आयोजकांनी मेहनत, ग्रामस्थांची साथ मिळाली आहे, मैत्रीची साथ मिळाली आहे आणि त्या साथीनं ही स्पर्धा उभारली आहे. चमचमत्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान करंडक, चमचमते हिरे या ट्रॉफ्यांवरती पाहायला मिळते. चांदीचा खरं तर त्या कलरचा लुक दिलाय वरती ट्रॉफी वरती. सिंगलची मदत 18 धावा स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा नो बॉल, नो प्लस डिक्लेअर झोन मध्ये बॉल देखील गेलाय. अशा एकूण धावा झाल्यात 19. काय होतंय मैदानामध्ये? दाबेकर आपण असे टीम पाहतोय. सध्या स्ट्राईक गोलंदाज थोडस नाखुश करत असताना आपल्या टीमला, आपल्या समर्थकांना. किती धावा आल्यात, काय झालंय नक्की मैदानामध्ये, कशा पद्धतीनं बॉल रिलीज केलाय, कोणता नो आहे, या सर्व गोष्टींची चर्चा होईल. कोणत्या अँगलने बॉल टाकलाय, रिलीज केलाय फलंदाजानं जरूर गोलंदाजानं, या चर्चा होत आहेत दोन पंचांमध्ये. की बॉल कशा पद्धतीने टाकलाय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. बॉलचा वेग खूप चांगला होता, टप्पा चांगला होता, परंतु पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल. नो बॉल. बघा, काही सर्व गोष्टींची चर्चा केली आणि पंचांनी आमच्याकडे योग्य तो निर्णय दिलाय. बॉल सेफ आहे आणि टीमची टोटल आतापर्यंत ते एकूण 17 धावा स्कोर कार्ड वरती. सतरा धावा स्कोर कार्ड वरती. एक डिक्लेअर आहे, क्षमा असावी, आम्ही करेक्शन करतोय. 18 धावा स्कोर कार्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना कोरे पारू टीम आपण पाहतोय. बॉलर तयार होतोय. हा फटका चांगला आहे, फटका आलाय आणि बॉल चाललाय ते सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी मानवंदना दिली आहे. या व्यासपीठाला आलेला हा दमदार सुधीरच्या पॅटमधनं षटकार. आणि षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा तब्बल ठोकल्यात घोडपारी टीम कडनं. हे 2 फलंदाज आक्रमक झालेत. निखिल खेळतोय 6 बॉल मध्ये 11 धावा आणि सुधीर खेळतोय सध्या 4 बॉल मध्ये 7 धावा. एकूण धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. एक्स्ट्रा रन्स देखील पाहायला मिळाली. डॅमेज गोलंदाजी खरं तर अपेक्षेची राहिली या इनिंग्स मध्ये आणि टोटल दिलं त्याने ते एकूण 24 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि स्ट्राईक एंडला ब्रँड ऑफ टेनिस क्रिकेट के महाबळेश्वर निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज पाहू शकाल तुम्ही, अगदी बॉल दडवून आणलाय त्याने. ओहो, हवेमध्ये बॉल आहे, कॅचची संधी उपलब्ध झाली आहे. निखिल जाधव, माय गॉड, हे प्रभू, हे हरिनंदनम, हे जगन्नाथम, ये क्या हुआ. अशा फलंदाजीची क्या सोडली. तो कधीही हावी होऊ शकतो, तो कधीही मोठे स्ट्रोक खेळू शकतो, चाणाक्ष पद्धतीने तो खेळू शकतो. निखिल जाधवचा कॅच सुटलाय. हा कॅच कुठपर्यंत या मॅचला घेऊन जाईल
हे येणारे बॉल येणारे क्षण सांगू शकतात. गोलंदाजाने चांगला बॉल रिलीज केला होता प्रमोद कदमला आपण पाहतोय. कॅच सुटल्यानंतर यार 2 धाबा कंप्लीट केल्यात. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलं चांगला रिलीज बॉल केला होता आणि कॅच सुटल्यानंतर बॉल हवाई मार्गाने लँड झालाय सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा दर्जात्मक क्लास क्वालिटी आलाय तो षटकार. जबरदस्त आपण पाहतोय सहज या गतीला प्रारंभ केलाय. निखिल जाधव सेट ऑन फायर का बॅटिंग केले. कॅच सुटल्यानंतर त्याच्या पॅट मधनं हा मोठा स्ट्रोक आलाय. ओहो अजून एक आडव्या बॅटनं पुन्हा एकदा कॅच येण्याची संधी परंतु भागाच्या बाहेर. AK-47 चरण जबरदस्त फुलातून बॅटिंग बॅक टू बॅक. कॅच सुटल्यानंतर 2 षटकार आलेत. कदाचित कॅच घेतली अशी धावसंख्याने देखील आकार दिला असता. धावसंख्या कुठेतरी कमी झाली असती गोरे पारूड टीमची. परंतु निखिल जाधव हे वादळ मैदानामध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय सध्या या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 धरी आहे आणि तिथून बॉल फरार आहे. आणखीन एक आला आहे क्लासिकल चौकार. अफलातून बॅटिंग. एका मॅच मध्ये अर्धशतक पाहिलं सुरेश सकपाळचं आणि कदाचित या मॅच मध्ये निखिल जाधवचं देखील तुम्ही अर्धशतक पाहू शकाल. कारण का 10 बॉल मध्ये 29 धाबा. हे गुलाबाचं फुल आहे. ते उमटलंय ते फुललंय आणि अगदी जबरदस्त बॅटिंग करतोय निखिल जाधव. आतापर्यंत स्कोर गार्ड वरती 1.4 चा खेळ समाप्त. 42 धाबा स्कोर गार्ड वरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो फ्रंट फुटला आले थोडेसे पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गल्लीमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लांबून पडलेत. बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा न शोना ना बाबू ना मुन्ना गेंजायकी टुन्ना फॉर फ्रान्स. वाह कमालीची बॅटिंग. भेटलेलं जीवदानाचा फायदा. जबरदस्त अफलातून बॅटिंग यार. बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या पद्धतीने निखिल जाधवचा कॅच सुटला. काय आता त्या क्षेत्ररक्षकाला बोलायचं. खरं तर थोडंसं आम्हाला आता बंदी देखील आहे परंतु मजा घेणार. खरं तर काही गोष्टी आमच्याकडनं कधी कधी आम्ही थोडंसं आम्हाला देखील मोहर येतो पण काही गोष्टी आता त्या आमच्याकडून चुकीच्या होत असतात. खरं तर दिलगिरी व्यक्त करतो मांगर टीम कडनं. काहीचे शब्द जरूर गेले. काहींना खरोखर राग येतो खेळाडूंना परंतु राग नाही आला पाहिजे. जरी आले असेल तरी मी दिलगिरी व्यक्त करतो खरं तर खास करून मांगर टीम कडनं. कारण का झालेल्या चुका आम्ही नक्कीच दुरुस्त करू. ओ कॅचची संधी. ओ माय गॉड बॉल पर्यंत गेले परंतु कॅच सुटली गेली आहे. खरं तर मांगर टीम आपण आला चांगल्या पद्धतीने खेळ केला आणि जाऊया मॅच कडे पुण्याशी एकदा. आणि धाबा खरं तर कॅच सुटला गेलाय. 47 धाबा स्कोर गार्ड वरती. निखिल जाधव सध्या 12 बॉल 34 धाब्यांचं चांगलं योगदान दिलंय. आतापर्यंत चांगली फटकेबाजी सुधीर साथीला आपण पाहतोय. आणि खरं तर आज मैत्रीचा दिवस आणि साथ मिळाली आहे खास करून सुधीर कडनं निखिल जाधवला. आणि आतापर्यंत टोटल झाल्या त्या 47 धाबा. येणारे 6 बॉल शिल्लक बाकी आहे. सध्या निखिल जाधव 34 वरती खेळतोय. पावसाचा आपण पाहतोय. पावसाचे दिवस छंद ओढ क्रिकेटची डबल बॉल क्रिकेटचं फॉर्मॅट आपण पाहतोय. आता गोलंदाजीची खरी परीक्षा असणार आहे. गोलंदाज आपण पाहिलं प्रमोद कदमने एकूण 1 ओव्हर मध्ये त्या ओव्हर मध्ये 23 धाबा दिल्यात. कुठल्या गेल्या चांगली फॉर्म मध्ये चांगले रिदम मध्ये. आणि गोलंदाज ट्रॅक वरती. नवीन गोलंदाज इथे वापरला जाईल. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती. आणि टाउंड ग्राउंड आपण पाहतोय समोर. हा झाडीचा हिरवा पाला. ऐसा लंबा छक्का मारेगा झुकेगा नहीं साला. जिसमें होता है दम उसे के कहते हैं बाजीरा सिंगम. आता माझी सटकली मला राग येतोय आणि तोच राग गोलंदाज वरती काढला जातोय. धावा आल्या त्या 6. काही जबरदस्त बॅटिंग इन्फॉर्म बॅटर. ओहो टॅप शॉट केलाय. डब्ल्यू सिस्टमचा वापर केला. एक सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावाचा पेन केलाय. बॉल थांबलाय. दुसऱ्या धावाचा केलाय प्रयत्न आणि एकाला बाहेर जावं लागेल. एकाने केलंय सुसाईड आणि 5 फलंदाज तो म्हणजे सुधीर. साथ दिली होती
परंतु निखिल जाधवला माहिती आहे मला स्ट्राईक घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त तो स्ट्राईक घेईल तशा धाबा होत जातील. पहिला लागत असताना सुसाईड केलंय फलंदाज, सिलेंडर केलंय, सुधीर झालाय तो बाद. हेच पाहायला मिळेल. कॅच सुटल्यानंतर पाहू शकाल ही दूरदशा. दाबेकर टीम आपण पाहतोय आतापर्यंत 54 धाबा, 60 धावेपर्यंत रोखलं जाईल का? बॉल हवेमध्ये, कॅचेड आम्ही संधी उपलब्ध, बॉलची झाली गोटी, बॉलचा झालाय लिंबू, वन बाउन्स न शोना न बाबू न मुन्ना, पुन्हा बॉल जाईल तुन्ना फॉर रन्स. वा अफलातून बॅटिंग यार. 2 क्षेत्ररक्षक मध्ये होते, त्या दोघांच्या मधोमध फिल्डिंग हे खराब. तो क्या करेंगे अशोक सराफ? काय करू शकत नाही. येथे कॅच घेणं महत्वाचं होतं. कॅच होती यार, कारण का बराच वेळ बॉल हवेमध्ये होता आणि तुमच्याकडे संधी देखील उपलब्ध झाली होती. जजमेंट चुकलं गेलं, थोडंसं फास्ट घ्या, स्पीडअप ठेवा, थोडासा जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडा स्पीडअप ठेवा. कारण का आयोजकांना हीच काळजी असते, आपण जी एवढी मेहनत घेतली आहे आणि त्या मेहनतीला गालबोट न लागता स्पर्धा चांगली झाली पाहिजे. यावेळेस लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू, लाव चुना मळ तंबाखू, थप 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 थप. अच्छे, काय जबरदस्त यार, अफलातून बॅटिंग. निखिल जाधव काय चमत्कारी खेळ खेळतोय. ज्या पद्धतीनं कॅच सुटला गेला होता लॉंग ऑफ मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये, आणि हा खरं आता हा काटा टोचला जातोय, हा काटा रूपला जातोय. या काट्याचं नाव आहे निखिल जाधव. आणि 51 धाबा कुठल्या गेल्या, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. 50 एकदा बॅट वर करायची आहे. निखिल जाधव, वाह काय, वाव व्हॉट अ बॅटिंग. ते पाहू शकाल यार, काय बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फुल टॉसचा समाचार घेतलाय, बॉलला पुन्हा एकदा फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. रामदेव बाबा, पतंजली, पार्ले, ब्रिटानिया, A1 क्वालिटीचा दर्जात्मक BSNL, टाटा इंडोकॉम, हाय टेन्शन, हाय जिओ नेटवर्क, छक्का. कडक बॅटिंग करतोय निखिल जाधव यार. हा छोटासा खेळाडू आहे पण धमाका मोठा यार. याचा कित्येक मैदानं गाजवलेत. याच नावाची खरं तर दखल वारंवार घेतली जाते, अगदी KSK महाबळेश्वर क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. कॅच सुटल्यानंतर बहारला 69 धाबा, स्कोर गार्ड वरती बॉलर तयार. व्हॉट अ शॉट, अजून केलाय दमदार, लामसलाल, उंचाच उंच, बॉलचा झालाय लिंबू आणि बॉल झालाय सीमा पार. आणखी एक आलाय निखिल जाधवच्या बॅट मधनं फिनिशर. पहिला इनिंगचा खेळ संपलाय, षटकार. कॅच सोडल्यानंतर आता काय, कॅच सोडल्यानंतर लॉंग ऑफ मध्ये कॅच सुटला होता, खरं तर आता त्याच्यावरती जोर पडेल. धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती. आजच्या दिवसाचा उच्चांक वाटलाय. आपण पाहतोय 18 बॉल मध्ये 77 धाबा जमवल्या गेल्यात आणि 78 धाबांचं टार्गेट केलंय. स्पर्धा आपण पाहतोय जननी कलामच विकास मंडळ, ग्रामस्थ मंडळ कळमगाव, कळमकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. जननी कलाम चषक 2024. जननी मातेचा उदय होतोय. खरंच त्यांच्याच आज ग्रामदैवत आपली जननी माता, याच मातेच्या नावानं या स्पर्धेचं आपण विश्लेषण पाहतोय. जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन नियोजन. चला फिल्डिंग साठी लगेच रवाना व्हायचं आहे. आम्ही टॉस घेतोय, आम्ही टॉस करत आहोत. आणि NKCC आईर आणि सोनपाड, NKCC आईर आणि सोनपाड दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण नाणेफेकीसाठी यावं. आईर आणि सोनपाड टीमचे दोन्ही कॅप्टन्स. इनिंग्स ब्रेक झालाय आणि इनिंग ब्रेक मध्ये आम्ही करणार आहोत आपला टॉस. परंतु धाबा खूप जमवल्यात, एकूण धाबा जमवल्यात त्या 76 धाबा जमवल्यात आणि टार्गेट ठेवलं या मॅच मध्ये. एकूण 18 बॉल आणि 77 धाबा जमवायच्या आहेत टीम दाबेकर टीमला. ह्या धाबा होतील का, व्हायला हव्या त्या धाबा, कारण का बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे टीम घोरोपाड टीमची. परंतु बॉलिंग कशा पद्धतीने असेल, कारण का हे देखील पाहिलं जाईल. आता उत्तराला प्रत्युत्तर देणार का दाबेकर टीम, देऊ शकतात, कारण का त्यांच्याकडे देखील तेवढी कॅपॅसिटी आहे.
एवढे देखील ताकदीचे फलंदाज आहेत. दोन फलंदाज आक्रमण लीड करण्यासाठी मैदानामध्ये रवाना होत आहेत. चला बॉल द्यायचा आहे. चला टॉस साठी यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन्स. घोडे पारोड टीम दाबेकर आपला एक 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. फ्लातून आपण ही स्पर्धा पाहतोय. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन. असं वाटतंय की आम्ही टेनिस क्रिकेटच पाहत आहोत. अशा पद्धतीचं हे देखणं आयोजन आपण पाहू शकाल. टॉस का बॉस देखील या स्पर्धेमध्ये अवेलेबल आहे. खरं तर आयोजकांनी घेतलेली मेहनत खास करून काशीनाजी सकपाळ यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेमध्ये. स्पर्धा चांगली करायची तर भक्कम आयोजन नियोजन लागतं आणि हेच भक्कम तथा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. बॅटर तयार होत आहेत. दोन फलंदाज आक्रमक फलंदाज. दाबेकर टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. 77 धाब्यांचं लक्ष्य. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु पहिल्याच बॉल वरती यू मिस. आय डेफिनेटली हिट. पहिल्या बॉल वरती तांडी गोल. पहिल्या बॉल वरती यार विकेट घेतले. ज्या पद्धतीनं आपण बॅटिंग पाहिली निखिल जाधवची आणि पहिल्या बॉल वरती फलंदाजाला परतावा केलंय. पहिल्या बॉल वरती विकेट घेतली आहे. लीड करण्यासाठी फलंदाज जरूर गेला होता रोशन बॅटिंग साठी परंतु तो माघारी आलाय. अक्षय जाधव एका दुसऱ्या एंडला आपण पाहतोय आणि टॉस का बॉस मध्ये खरं तर टॉस केला गेलाय दोन संघांच्या माध्यमातून. टॉस सोंडपार या टीमनं टॉस जिंकलाय आणि आपला त्वरित निर्णय कळवा कारण का नेक्स्ट मॅच आपली आहे. खरं तर आयोजकांना खूप सहकार्य करा. जबरदस्त आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धा अभिमानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा परंपरेची आणि परंपरा जपणारी स्पर्धा. हो 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 हो. बॉल पडल्यानंतर स्विंग झालाय आणि आलाय तो डॉट बॉल फेकले गेले. पहिल्या बॉल वरती विकेट. दुसरा बॉल डॉट. स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन अक्षय आपण पाहतोय. दोन हात करावे लागतील. मोठ्या फटक्यांची अतिशबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. व्हाईट बॉल आलाय आणि दुसऱ्या डाबीला आता सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉल न अतिरिक्त धाव ऍड केली गेली आहे. एक सिंगल धाव अतिरिक्त धाबेने एक सिंगल होती. 76 धाब्यांचा पटला करायचा. आतापर्यंत कार्पेट बॉल मिडॉन मध्ये चाललाय. सिंगल मिळतीये. डबल बॉल क्रिकेटच्या हंगामामधली ही स्पर्धा. देखणं आयोजन नियोजन मध्ये कोणती कमी नाहीये कोणती कास कटर नाहीये. पुरेपूर पैसा योग्य ते रीतीने वापरला गेलाय या स्पर्धेमध्ये. आणखीन एक पाहू शकाल गतीमध्ये परिवर्तन. बॉल थोडासा टप्पा बॅटच्या रडार मध्ये नाहीये. बॅटच्या टप्प्यामध्ये नाहीये आणि बॅटच्या टप्प्यामध्ये कार्यक्रम ओके कंप्लीट करायचा असेल तर तुम्हाला बॅट करडी नजर ठेवणं तितकंच महत्वाचं. व्हाईट बॉलचा कॉल. सध्या डॅमेज गोलंदाजी होत असताना आणि टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय 0.3 चा खेळ समाप्त आणि 3 धाबा स्कोरगार्ड वरती. ओ हो फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि एक सिंगल तर मिळते. दुसऱ्या धाब्याचा घेतलाय प्रयत्न. हेच करावं लागतं. जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबल वरती जोर ठेवा. सिंगल डबल वरती फोकस ठेवा आणि ते सध्या या बॉल वरती करत असताना मुंबईची लाईफ लाईन काय असेल तर ती लोकल ट्रेन आणि आपल्या नवी मुंबईची लाईफ लाईन काय असेल तर ऑटो रिक्षा. जास्त प्रवास केला जातो ऑटो रिक्षाने आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल ट्रिपल या तुम्हाला घ्याव्या लागतात. टीमच्या टोटल ओहो पुन्हा एकदा चांगला बॉल. निखिल जाधव हे नाव यार वारंवार घेतलं गेलंय कारण का चांगला खेळ आतापर्यंत केलंय. डॉट बॉलची होती सांगता. डॉट बॉलने प्रेशर नक्कीच वाढला जातो. डॉट बॉलची सांगता होती. धावा आतापर्यंत आपण पाहतोय. आतापर्यंत फाईट नाहीये. मोठे फटके आले नाहीयेत. षटकाची झाली इथे. पाहू शकाल जे आपले आमिर खान जे ऍक्टर आहेत आणि त्यांच्या सोबत नेहमीच असतात
आणि खरोखरच आम्हाला एक माहिती आहे ते ऍक्टर आमिर खान आपण पाहिलं आणि त्यांच्या समवेत जे नेहमीच असतात असे गोलंदाज फिल्डर संतोष जाधव, खरोखर ही खूप मोठी गोष्ट आहे कारण का आमिर खान सोबत असतात परंतु पाहू शकाल त्यांच्या डोक्याच्या वरनं बॉल चालाय ते सीमारेषेच्या बाहेर. अशाच फटक्यांची गरज आहे. असे फटके येतील तर मॅच मध्ये रंगत दळवळेल आणि आलाय तो दमदार 6 षटकार आमिर खान सोबत. खरोखर आमिर खानचे पिक्चर हे प्रत्येकाला आवडत असतात आणि आता ते खरोखर लंडनला होते आणि आज खास करून लंडन वरून या स्पर्धेसाठी या मॅच करत आले. त्यांचं देखील स्वागत आहे. पुन्हा एकदा बॉल पाहू शकाल. ओ माय गॉड, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. घसरलाय, थांबलाय, उठलाय आणि तो परत पुन्हा एकदा 2 धाबा आमिर खान सोबत काम करत असतात. खरं तर आपण त्यांना स्क्रीनवर पाहतोय संतोष जाधव यांना. कित्येक आपण आमिर खानचे ज्या मूवीजच्या पिक्चर आपण पाहत असतो आणि खरं तर मन मुरादे खरं तर पिक्चरचे खान माझे आमिर खान. बॉलर तयार होतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठा फटका आलाय. ओ माय गॉड, उंचच उंच लंबच लाल बॉल सीमा पार आला. हा दमदार एव्हन क्वालिटीचा दर्जात्मक बिग हिट बिग क्वालिटी हाय अँड हँडसम षटकार. वाह वाह वाह, याच फटक्यांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये रंगत होईल. खरोखर दाबे टीम कडनं आतापर्यंत झाल्या त्या 22 धाबा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज कमजोर आहे, फलंदाज दमदार आहे. पंचांचा इशारा आलाय तो नो बॉल. आता डोळे उघडा, पहा नीट आणि पुढचा बॉल आहे फ्री हिट. आमिर खानचा देखील क्षेत्ररक्षक मैदानामध्ये संतोष जाधव देखील तो पाहत राहिला. फ्री हिटचा बॉल. ओ माय गॉड, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. आपण पाहत असतो मुंबईला मरीन ड्राइव्ह आणि हा फटका आलाय तो जबरदस्त फ्लाइटिंग क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. आणखीन एक आलाय दमदार, आलाय तो षटकार. बॉल द्यायचा आहे बघा. बॉल देखील गायब होत आहे. धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 29 धाबा जमवायच्या आहे त्या मॅच मध्ये. 77 धाबा, 7 बॉल 48 धाब्यांची आवश्यकता. कष्ट केल्याने सामना जिंकता येतो. ते कष्ट करावे लागतील, ते मेहनत घ्यावी लागतील. मेहनत कराल त्यावेळी होतो निर्माण तो संघर्ष. ओ माय गॉड, आणखीन एक चाबूक शॉट हाय अँड हँडसम. प्रेक्षकांचा मन जिंकणारा. हो, आम्ही पण मारू शकतो, आम्ही पण खेचू शकतो आणि तोच प्रयत्न करत असताना 2 फलंदाज. आलाय तो अक्षय जाधवच्या बॅट मधनं दमदार 6 षटकार. फटका आला मोठा आणि नाही झाला धावांचा तोटा. हो, धावा जमवतायत. तो प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. एका हाताने कधी टाळी होत नाही, वाजत नाहीये. चला बॉल द्यायचा आहे. त्याला 2 हात करावे लागतात आणि ते 2 हात करत असताना हे 2 आक्रमक फलंदाज. पहिला फलंदाज अगदी सस्त्यामध्ये गेला. पहिला फलंदाज शून्यावरती बाद झाला. परंतु या 2 फलंदाजांनी भागीदारी साझीदारी महत्वाची असते आणि तेच करत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावा झाल्या. एकूण 35 धावा, 6 बॉल 42 धाब्यांची आवश्यकता. या मॅच मध्ये कमबॅक करणार का? एखादा वाईट नो बॉल येतील का? त्याच्यावरती आक्रमण होणार का? हे देखील पाहिलं जाईल. हॅप ट्रॅकर बॉल होता. प्रेशर 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 वाढला जाईल. वाईट बॉलचा कॉल आलाय. आता 6 बॉल 41 धावेची आवश्यकता. एकात नो बॉल पडला, त्याच्यावरती मोठा फटका आला. मॅच मध्ये कमबॅक करतील, मॅच मध्ये फाईट होईल, मॅच मध्ये मजा येईल. पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा पंच वळ वळ वळालेत. आलाय तो वाईट बॉल. बराच वेळ घेतला पंचांनी या बॉल साठी. आता 6 बॉल 40 धाव्यांची आवश्यकता. काळमंत्र 2 फलंदाज खरं तर चर्चा करतायत कारण का बॉल स्किट होत असतो. बॉल थोडस वळण घेत असतो. रबर बॉलची स्पर्धा. बॉल ओला झाल्यानंतर बॉल निसटतो. तेच पाहायला मिळतंय. शेवटचा गोलंदाज कमजोर असतो आणि कमजोरीचा फायदा अपोजिट टीम धाबेकर टीमला होत असताना पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. यंग स्टार गोलंदाज आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग खूप चांगली गेली होती निखिल जाधवनं, परंतु गोलंदाजी खूप कमजोर आहे या टीमची आणि त्याचा फायदा घेणार का? इथे ऑन द कार्पेट टॉप शॉट केलाय. सिंगल मिळतीये. आमिर खानचे फॅन, त्यांचे समर्थक त्यांच्या साथीनं असताना
पाहत आहोत त्यांच्याकडेच बॉल गेलाय आणि ते मिड विकेट मध्ये आहेत आणि धावा झाल्या स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 39 धावा 5 बॉल आणि 38 धाब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. गोलंदाज युवा टॅलेंटेड आपण पाहतोय. नाव कळवा आम्हाला गोलंदाजचं. निलेशला आपण पाहत आहोत. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि तदनंतर धाबा आतापर्यंत 2 धाबा ऍड केल्या जातील आणि 77 धाबांना उत्तर देत असताना आतापर्यंत धाबा झाल्या स्कोर गार्ड वरती एकूण 41 धाबा. चला फास्ट करा. आणि खरं तर अरुणभाई कदम यांचं भांजे आहेत ते आणि त्यांचा आपण ओ माय गॉड चांगला बॉल रिलीज केलाय. बॅट वरून फुलते टप्पा थोडा खाली ठेवला आणि तदनंतर आलाय तो डट बॉल. आता आरा निराच्या एकतर्फी लढत एकतर्फा सामना मोमेंटशिप झाले खरं तर या बॉल मुळे. कारण का आता 36 धाब्यांची आवश्यकता आहे. चांगले बॉल रिलीज करावे लागतील. यावेळेस बॅटला गमवलाय भवऱ्यासारखा बॉल चालाय सीमा पार. एवन क्वालिटीचा दर्जात्मक स्ट्रोक आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार आलाय. हे षटकार एक फाईट करणारे आहेत. खर तर पराभवाचं अंतर कमी करणारे आहेत. परंतु क्रिकेट आहे. जसा रंग बदलतो सरडा तसाच रंग बदलत आहे क्रिकेट. आणि याच क्रिकेटना मन जिंकल्यात. पुन्हा एकदा स्लाइस केलाय. बॉल चालाय ते सीमारेषेला लगात परंतु चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. फुल टॉस होता. रन्स घेतले नाहीये. न लुक शॉटचं देखील काही थोडंसं चित्र पाहायला मिळालं या फटक्यामध्ये आतापर्यंत. 47 धाबा स्कोर कार्ड वरती 30 धाब्यांची आवश्यकता आहे आणि बॉल आहेत बाकी ते 2. एकतर्फे सामना एकतर्फी लढत एकतर्फा हा मुकाबला. पुन्हा एकदा चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. सिंगल मिळेल या बॉल वरती. स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे लांबवरून आले आणि सामना हा सुटलाय. सामना हा एकतर्फी लढत गोरेपाडे टीमच्या माध्यमातून हा जरूर तुम्ही पाहू शकाल. अरुण कदम यांचा भाचा आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओहो फुल टॉस. पुन्हा एकदा पाहू शकाल संजयकडे बॉल चाललाय आणि हा सामना सहज जिंकलाय. खर तर प्रयत्न केले होते. प्रयत्न थोडेफार कमी पडले. 48 धावा जमवल्या. एक विकेट पहिल्या बॉल वरती गमवल्यानंतर